आमची कलेक्टर 16 मेच्या भागात. आजचा भाग अतिशय जबरदस्त असणार आहे. मोना म्हणते, कधी येणार आहे वंश? का तुला भूक लागली का? अमर म्हणतो, मम्मा तुला जर भूक लागली तर तू जेवून घे. बापू म्हणतात, बघितलं का, त्या लहान लेकराला पण कळतंय आणि मला नाही कळत का? अरे अमोल बाळा, असं नाही, मला एवढी भूक नाही लागली. दिप्या म्हणतो, मग तू एवढी कसली घाई झाली तुला? मोना म्हणते, छोटे सरकार, तुमचे आजोबा काय म्हणाले ते सांगा की मामांना. मामा, माझे बाबा वनवासाला गेले आहेत, ते लवकरच परत येणार आहे. अरे वा, का बरं? मोना, तो बारका आहे ना, त्याला समजून सांगितलं. आता तुला पण समजून सांगायचं का नाही? मोठा होणार आहे मी. आता हे कोणी सांगितलं, कोणी नाही सांगितलं. मला तर वाटते ते माझ्या बड्डेलाच यावे. माझा बड्डे आणि बाबांचं परत येणं सेलिब्रेट करावं. अमोल, तुझ्या बड्डेला तुझ्या सवंगड्याला बोलावशील ना? सवंगडे म्हणजे काय? दिप्या मामा म्हणतो, अरे तुझे समर कॅम्पमधले फ्रेंड आहे त्यांना. हो बोलावणार की. मोना म्हणते, पण अमोल मला नाही वाटत तुझे बाबा येतील म्हणून. मोना, परत कशाला तो विषय काढतेस रे? बापू म्हणतात, अमोल बाळा, मोमा असंच म्हणते. आपण बघू की तुम्हाला माहिती आहे का बापू? अरे नाही ना बाळा, मला नाही माहिती. मोना म्हणते, नक्की माहिती नाही ना? ते मला बड्डेलाच पाहिजे. दिप्या म्हणतो, अमोलराव, तुमच्या बड्डेला कोणता केक आणायचा? तुमच्या आवडीचा सिंबाचा केक आणायचा का? बापू म्हणतात, काय मोना, तू पण कशाला बोलायचं त्या लेकराला? आता तो नाराज झाला की. आता मी काय खोटं बोलले, सगळं मीच करते का? काय बापू तुम्ही पण? मोना रागारागाने तेथून निघून जाते. इकडे अर्जुन एकटाच माऊथ ऑर्गन वाजवत असतो. तेथे कदम येतात आणि म्हणतात, आता चांगलं वाजवता यायला लागलं तुला. काय झालं रे? नाही, कुठं काय? अर्जा, तुझा बाप आहे मी आणि तू मला सांगतो काय नाही म्हणून? अर्जुन म्हणतो, कदम, मी आप्पीच्या घरी गेलो होतो अमोलबद्दल बोलायला. तेथे मी सरकार आणि रुक्मिणी काकू यांना बघितलं. आता मी नाही जाणार तिकडे आणि आयुष्यात परत जाणार नाही. मी आता शिरायला लागलो. सरकार आणि काकी मला बाहेर पडताना दिसले. आप्पी त्यांना पैसे पुरवते. हे तुला कसं कळलं? सरकारच्या तोंडून ऐकलं. बाहेर जाताना बोलत होते ते. कदम, 7 वर्षात तिला फोन नाही करावा वाटला एकदाही. आपल्याशी संबंध नाही ठेवले, पण त्यांच्याशी बरे ठेवले. काय माहिती अर्जा, जे आहे ते मान्य करा. हे बघा, आप्पीचा विषय संपला आपल्यासाठी. मी इथून पुढं प्रयत्न करणार नाही. माझ्याच्यानी नाही होणार. तिला बघितलं तरी मी सरकारने आपल्या संग काय केलं तेच आठवत राहील. तुझं मन मला कळतं रे अर्जा. आता मी तुला काही म्हणणार नाही. अर्जा, तुझं दुःख नियतीपर्यंत पोचलं. आता नियती नक्कीच तुला आणि अमोलला भेटवल बघ. आता तुला काही करण्याची गरज नाही. कदम, एवढं सगळं होऊन आशा कुठून येते हो? अर्जा, मी हाडाचा शेतकरी आहे. शेतकरी पेरत असतो, ते शेतकरी आस पेरत असतो, ती उगवत असते. आज गावची आस आप्पी काय करून ठेवलं तिनं आपलं, तिचं माहिती नाही. अर्जा, तुला आणि अमोलला भेटवणार म्हणजे भेटवणारच. इकडे अपर्णा अमोलला जेवू घालण्यासाठी अमोलच्या खोलीत येते. अमोल झोपण्याचे नाटक करत असतो. अरे, इथं जर एक एवढा मोठा फुगा फुगला होता. मला तर वाटलं आता तो वर टेकला असेल. तो फुगा दिसतच नाही. तो कुठे गेला? खाली आहे फुगा. लगेच अपर्णा म्हणते, अरे पण तू खाली कसा आलास? भूक लागली का फुग्याला? मला भूक नाही लागली. अशी कशी भूक नाही लागली? मग मी आणलेले ही मटकीची भाजी, भात, चपाती कोण खाणार? मला नाही खायचं मा. अरे पण असं कसं नाही खायचं? अपर्णा अमोलला गुदगुल्या करते आणि त्याला उठवते जेवण करण्यासाठी. अपर्णा म्हणते, का रे, का नाही खायचं तुला? अमोल म्हणतो, मला बाबांना भेटायचं. मग भेटू की आपण? लगेच अमोल म्हणतो, कधी? तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी. मी तुला सर्व काही सांगेन. मा, प्रॉमिस? हो प्रॉमिस. अर्जुन, तू अमोलचा बड्डे नक्कीच विसरला नसल हे माहिती आहे मला.
इकडे पोलीस स्टेशनमध्ये अर्जुन त्या विद्यार्थ्याला समजावून सांगतो, तू नशा करत जाऊ नको, त्याशिवाय माझं डोकं शांतच होत नाही. घरात आईवडील सारखं भांडत असतात. लगेच चिंचुके म्हणतात, म्हणून काय मग नशा करायची का? बाहेरून आल्यावर मला वाटतं घरात शांतता असावी म्हणून, पण माझे आईबाप रोज भांडतात म्हणून मी नशा करत असतो. ते दोघं कामाला जातात, प्रेशर असेल अजून काही असेल, तू तुझा अभ्यास करत जा की. तू त्यांना मदत केली पाहिजे, काशा नशा केली पाहिजे. हे बघ, ह्या नशामुळे अनेक प्रपंचांची दोरादान झाली, उद्ध्वस्त झाली. लगेच त्या मुलाची आई तेथे येते. काय रे, कुठं होतास, किती शोधायचं तुला? लगेच अर्जुन म्हणतो, तुम्ही आई आहे का त्याच्या? हे बघा, घरच्या भांडणाला कंटाळून घर सोडून गेला होता. लगेच त्याची आई म्हणते, होय गे रे? तो मुलगा म्हणतो, हो. तुम्ही थांबत नाही अजिबात, काय करणार मी? अर्जुन त्यांना म्हणतो, काकू, घरच्या भांडणाचा काय परिणाम पोरावर होतो ते बघा. आपल्या घरचा परिणाम या पोरांवर होतो. चुकलं साहेब, आता पुन्हा असं नाही व्हायचं, मला माफ करा, जा याला घरी घेऊन. लगेच चिंचुके म्हणतात, आता अभ्यास करायचा नीट, घर सोडून जायचं नाही, आमचं लक्ष आहे तुझ्यावर. लगेच चिंचुके म्हणतात, गायतोंडे साहेब तुम्ही नाही गेलात का? गायतोंडे साहेब थांबलेले असतात. गायतोंडे अर्जुन सरांना फाईल देतो आणि म्हणतो, कलेक्टर मॅडमला असं वाटतंय की तुम्हीच ते पोलीस अधिकारी आहात जे या प्रकरणाला पूर्ण आळा बसू शकतात. चिंचुके म्हणतात, आमचे साहेब असले. लगेच गायतोंडे म्हणतात, चिंचुके तसं नाही, आमचे इतर अधिकारी आहेत, म्हणजे आमच्या आर्या मॅडम आहेत, त्या बघतील. हे बघा, निरोप पोचविण्याचं माझं काम होतं, ते मी केलं. 1 तासाने मीटिंग आहे बरोबर, तुम्ही मीटिंगला हजर राहा. लगेच अर्जुन आर्याला म्हणतो, आर्या आपल्याला कलेक्टर ऑफिसला मीटिंगला जायचं, कलेक्टर साहेबांनी आपल्याला मीटिंगला बोलावलं आहे. आर्या म्हणते, सर विषय काय आहे? काही पर्सनल? अर्जुन म्हणतो, पर्सनल काहीच नाही, मीटिंग आहे म्हटलं ना मी, तू रेडी राहा. ओके सर. अर्जुन सर आत गेल्यानंतर चिंचुके म्हणतात, मॅडम मी जाऊ का कलेक्टर ऑफिसला? आर्या मॅडम म्हणते, का बरं? मॅडम माझा पर्णा मॅडमवर विश्वास नाही, मीटिंग ठीक आहे, नेमकं काय कारण आहे ते बघायचं आहे मला. तुम्ही जरा जास्तच विचार करताय. मॅडम निष्काळजी राहण्यापेक्षा विचार केलेला बरा. बरं ठीक आहे, जा तुम्ही. लगेच अर्जुन येतो आणि म्हणतो, चला निघायचं ना. आर्या मॅडम म्हणते, मला काही काम आहे, मला जमणार नाही, तुम्ही चिंचुके यांना घेऊन जा. चिंचुके आणि अर्जुन सर मीटिंगला जातात जिल्हाधिकारी साहेबांकडे. मीटिंगला आल्यानंतर अर्पणा मॅडम म्हणते, आपण इथं का जमलो सर्वांना माहीत आहे, ड्रग्ज विळक्यात अडकलेले पुणे शहर आपल्याला ड्रग्ज मुक्त करायचे आहे. आपल्या सगळ्यांसमोर रिपोर्ट आहे, ते प्लीज एकदा तुम्ही बघा. सर्व अधिकारी ते रिपोर्ट बघतात. आपल्याकडे असलेल्या डेटानुसार जे पालक सतत भांडतात, जे पालक आपल्या पाल्याबरोबर राहत नाही, अशा घरातल्या मुलांचा ड्रग्सकडे खूप ओढा असतो, असे गायतोंडे म्हणतात. आणि पुण्यातही हेच कारण असावं मला वाटते. मॅडम ड्रग्स या शहरात येणार नाही, मला त्यासाठी थोडा वेळ लागेल, असं अर्जुन म्हणतो. मी थोड्या दिवसात त्याचा बंदोबस्त करू शकतो. इकडे पर्णा मॅडम म्हणते, तुम्ही ऑपरेशनला लीड करा, आम्ही तुम्हाला संपूर्ण लागेल ती मदत करू. आपण हे सर्व जण मिळून थांबवू. चला आपण आता कंबर कसून कामाला लागूया. आपल्या पुढील पिढीला यापासून धोका होऊ नये म्हणून आपण प्रयत्न करूया. थँक्यू, या तुम्ही. मीटिंग झाल्यानंतर अपर्णा अर्जुनची गाठ घेते. अपर्णा म्हणते, अर्जुन म्हणतो, बोला ना मॅडम, मला बोलायचं होतं तुझ्या संग. हां बोला ना, काय बोलायचं होतं तुम्हाला ते? पर्सनली बोलू शकते? अर्जुन म्हणतो, नाही. अर्जुन काय आहे हे एवढं? तूच बघ ना एवढं. सरकार आणि काकीशी तुझे अजून संबंध आहे, माझ्याशी, कदमांची आणि वहिनींची तू नाही संबंध ठेवला. अर्जुन असं काय करतोस तू? मी बाबांची, रोपालीताईची, सरांशी बोलले असते, पण तूच माझ्याकडून वचन घेतलं ना, बोलू नका म्हणून, काही संबंध ठेवू नका म्हणून. पण सरकार, लगेच अपर्णा म्हणते, सरकारची आणि ताईंची परिस्थिती खूप वाईट आहे. सुजय भाऊजी आणि पिऊताई त्यांना साधं जेवणसुद्धा देत नाही. हे सगळं तुला कसं माहिती? काल आलो होतो मी अमोलबद्दल बोलायला तुझ्याशी.
त्यावेळेस बघितलं मी सरकारांना आणि काकींना. अर्जुन, त्यांना ते घर पण सोडायचं नाही, त्यासाठी ते दोघं खूप त्रास देत आहेत त्यांना, सरकारला आणि काकींना. इतकी वर्ष होऊन मी पैसे देते त्यांना, हे पण तुला सांगते मी. कारण कारण अर्जुन, त्यांच्याकडे काहीच नाही आहे. सरकार आजारी पडले तर सुजय भाऊजी त्यांना साधं दवाखान्यातसुद्धा घेऊन जात नाही अर्जुन. वय झालं त्यांचं, किमान औषध पाण्यासाठी तरी त्यांना पैसे द्यावे लागतात मला. अर्जुन म्हणतो, करावे तसे भरावे. लगेचा परिणाम म्हणते अर्जुन, 7 वर्ष झालीत, अजूनही ह्या गोष्टी तुझ्या डोक्यात आहे का? लगेच चिंचुके म्हणतात, साहेब निघूया का आपण? अपर्णा मॅडम म्हणते, भाऊजी तुम्ही तरी थांबा. सॉरी मॅडम, मी नाही थांबू शकत. अर्जुन, चुका दोघांच्या आहे. अर्जुन म्हणतो, मला नाही पडायचं त्यात. तू 7 वर्षात एकदा तरी आला का अमोलला भेटायला? अमोलला भेटला का कधी? त्याच्याशी बोललात? नाही ना. इतक्या दिवस मी एकटी घेऊन राहत होते त्याला, मी कधी तुला बोलले का? कारण तू वचन दिलं पाहिजे होतं, ते तू तोडलं पाहिजे होते. ती अट तुझी होती, कारण तू एवढा चिडला होता. मी कसं समजवायचं तुला? मी काय करायला पाहिजे होतं? अर्जुन, तुला एक मुलगा आहे 7 वर्षाचा, तू त्याला एकदाही भेटायला आला नाही. तू वचन दिलं होतंस ना. अमोलला त्याच्या बाबाबद्दल काही कळलं ना पाहिजे. अजूनही 7 वर्ष झाली, तुझं ते वचन मी पाळते. तू असं सांगतोस मला की मी एकटी चुकले. अर्जुन, मान्य आहे, सरकारांनी काही चुकी केल्या. तू तुझ्या डोक्यात इतका राग घेऊन बसलाय की काय चूक काय बरोबर ते तुला काहीही समजत नाही. आणि हो, आधी तू नीट बघायला शिक, मग आपण बोलू. आजचा भाग कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.